दरवर्षाप्रमाणे याही वर्षी देखील पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयातर्फे एका आठवड्याचा मोफत तेलुगू भाषा प्रशिक्षण वर्गाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। संस्थेचे सांस्कृतिक प्रमुख सादुल मॅडम यांनी प्रमुख पाहुणे मल्लिकार्जुन कमटम यांचे थोडक्यात परिचय करून सांगितलं। प्रमुख पाहुणे मल्लिकार्जुन कमटम यांनी तेलुगू भाषेचे सौंदर्य सविस्तरपणे सांगितले। त्यांनी महाभारतातील अर्जुन आणि दुर्योधन यांचे संभाषण काव्य रूपातून एकदम छानपैकी सादर केले। तसेच तेलुगू भाषेतील वाक्यरचना, व्याकरण त्यातील माधुर्य सांगून प्रशिक्षणार्थ्यांना मंत्रमुग्ध केले। प्रशिक्षक तिरुपती श्रीमल यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले। त्यांनी मनोगतातून वाचनालयाचे तेलुगू प्रशिक्षणाचे हे 21वे वर्ष आहे असे सांगितले। संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मल्लिकार्जुन कमटम, प्रशिक्षक तिरुपती श्रीमल सर, अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, कार्यवाह अरविंद चिन्नी, सहकार्यवाह विजयकुमार गुल्लापल्ली, सांस्कृतिक प्रमुख गीता सादुल मॅडम, विश्वस्त संचालक विवेक शिंदे, वासुदेव इप्पलपल्ली सर, यल्लप्पा एलदी, वाचक सभासद अशोक बिटला, संस्थेचे सर्व कर्मचारी आणि बहुसंख्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। संस्थेतर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो। सत्कार कार्यक्रमासाठी परिसरातील 10वी आणि 12वी या इयत्तेमध्ये 80% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक झेरॉक्स आणि एक फोटो दिनांक 8 जून 2024 पर्यंत पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय कन्ना चौक सोलापूर येथे आणून द्यावे असे आवाहन अध्यक्ष पांडुरंग दिड्डी आणि कार्यवाह अरविंद चिन्नी यांनी केले आहे।